भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमः शिवाय। श्री सरस्वते नमः। अग्निपाठ। अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू। तपाने भेटतो सहजी भगवंत, परी तप कोणा नको वाटे। अग्निहोत्रामुळे घडे रोज तप, सोडावे न लागत घरदार। यज्ञपात्री येतो नित्य भगवंत, घडे तो दुर्लभ नित्य नेम। मेधा सांगे तुम्हा तपोपाय सोपा, यजोनी नारायणा तप साधा। अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू। श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर, सन्मार्गी जनलावण्या क्षितितला, आले तुको बापर। साई दास गणू समर्थ गुरुया, संतव्रजा भीतरी। ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या, सर्वांसवे श्रीहरी। गोपाल कृष्ण भगवान की जय। कथा आज शेवटच्या दिवशी आली आहे। पंढरपुरात साधारण नवमी दशमीलाच, कार्तिकाच्या शुद्ध नवमी दशमीला सगळे इथं ज्या काही हे असतात रिच्युअल्स सुरू असतात, सगळे कार्यक्रम थांबतात. पण आपण मध्यंतरी काही कारणामुळे बाबा आमचे गेल्यामुळं जे दिवस माझे 10 दिवस भरून काढावे लागले, त्यासाठी मी खूप काही वेळा सव्वा तास सांगावं लागलं तुम्हाला. तुमच्या श्रवणशक्तीला त्याचा निश्चितच खूप त्रास झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आज आपला हा शेवटचा दिवस. अतिशय सुरेख भागवत कथन झालं आणि तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलं. तुमच्या सर्वांचे मी आभार मानते सुरुवातीलाच. आणि आता शेवटी पुन्हा एकदा जे शौनकादी ऋषी आहेत त्यांना जे प्रश्न पडलेत त्यांनी पुन्हा प्रश्न विचारलाय आणि शेवटच्याच हे सर्व 2 अध्यायात सांगितलं गेलेलं आहे. आता सुतजी सांगतायत की भगवत भक्त निरूपण म्हणजे एकच मिनिट. त्यांना असा प्रश्न पडलाय की हे जे तुम्ही सगळं सांगितलं, सगळं सांगून झालं, पण 12 आदित्य वगैरे 12 आहेत हे जे काही सांगितलं आहे, किंवा महिन्यावर सगळं हे, हा काय प्रकार आहे. थैर मर्मथम ममर्थम पृच्छामो भवंतम बहुवित्तमम, समस्त तंत्र राधांते भवान भागवतत्ववित. सुतजी, आपण भगवंताचे परमभक्त आहात, बहुज्ञानचे शिरोमणी आहात. आम्ही शास्त्रांच्या सिद्धांताच्या संबंधात काही प्रश्न मर्मज्ञ असल्यामुळे विचारतो आणि मग ते आम्ही योगा म्हणजे क्रियायोगाचं तुम्ही यथावत ज्ञान प्राप्त करू इच्छितो. तुम्ही सांगितलेलं ज्ञान तर सविस्तर आहेच, पण तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की लोक लक्ष्मीपती भगवान ची आराधना कशा कशा प्रकारे करतात, कोणकोणत्या तत्वाने त्यांचे चरणादी अंग, गरुडादी उपांग, सुदर्शनादी आयुध, कौस्तुभादी आभूषण, म्हणजे भगवंतांची जी आभूषण आहेत त्यांना काहीतरी वेगळी किंमत आहे, किंवा जे गरुडादी उपांग आहेत त्यांना किंमत आहे, सुदर्शनासारखी आयुध त्यांना किंमत आहे. मग यांचं वैशिष्ट्य काय आहे किंवा त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती आता यांना खूप जाणून घ्यायची उत्सुकता लागली.
कारण आता सगळं सांगून संपलंय, पण फक्त अगदी भगवंताच्या जवळचं जे काही आहे, भगवंत धारण नित्य करतो त्याच्याबरोबर प्रत्येक वर्णनात आलंय. शंख चक्र गदा पद्म आलंय, भगवंताच्या जवळ आहे. कौमोदकी आहे, गदा आणि गळ्यात कौस्तुभ मणी आहे, वैजयंती माला आहे. हे सगळ्याच आम्हाला उत्सुकता आहे. मग सुतजी सांगतायत, नमस्कृत्यम गुरुन वक्षे विभूती वैष्णवी व्रपी या प्रोक्ता वेदतंत्राभ्याम आचार्य पद्मजादिभी. मी ब्रह्माजी आचार्यांनी वेदांनी व पंचरात्रादी तंत्रग्रंथांनी विष्णू भगवंताची ज्या विभूतीचे वर्णन केले आहे ते तुम्हाला माझ्या श्री गुरूंच्या चरणी वंदन करून सांगतो. कारण हा खूप मोठा आणि महत्वाचा भाग आहे, म्हणून ते पहिल्यांदा गुरूंना वंदन करतायत सूत महामुनी सुद्धा. आणि मग ते सांगतायत की भगवंताच्या चेतनाधिष्ठित विराट रूपात त्रिलोक दिसते. प्राकृत श्रुत्रात्मा महत्त्व अहंकार पंचतन्मात्रा या 9 तत्वांसहित इंद्रिय पंचभूत ही 16 विकारांपासून बनलेत. भगवंताचे पुरुष रूप आहे, म्हणजे जे आपण विराट रूप म्हणतो ते. पृथ्वी त्याचे पाय आहेत, स्वर्ग त्याचे मस्तक आहे, अंतरिक्ष नाभी आहे, सूर्य डोळे आहेत, वायू नाक आहे, दिशा कान आहेत, प्रजापती लिंग आहे, मृत्यू गुदा आहे, लोकपालगण भुजा आहेत, चंद्रमा मन आहे, यम भुवया आहेत, लज्जा वरचा ओठ आहे, लोभ खालचा ओठ आहे, चंद्रम्याची चांदणी दातातली म्हणजे दंतावली आहे, दात आहेत ते, भ्रमा मुस्कान आहे म्हणजे हास्य ते भ्रम आहे, वृक्षावर हे रोम आहेत, ढग विराटाच्या मस्तकावरचे केस आहेत. शौनकजी, ज्या प्रकारे हे व्यष्टी पुरुष आपल्या परिणामांनी सात विती आहे, त्याचप्रमाणे समष्टी पुरुष लोकसंस्थित आपल्या ह्या 7 तत्वांचा आहे. स्वयं भगवान अजन्म आहेत. कौस्तुभ मण्यांच्या तो पण त्यांच्या 7 वितांचा आहे. हे आपला देह आपल्या 7 वितांचा आहे. व्यष्टी रूप आणि समष्टी रूप जो त्यांच्या 7 रूपांचा आहे, वितांचा. वीत म्हणजे आपण जे असं माप मोजत असतो ते वीत सांगितले. स्वयं भगवान अजन्म आहेत. कौस्तुभ मण्यांच्या निमित्ताने जीव चैतन्य रूप आत्मज्योती रूप धारण करतात. त्यांची सर्व व्यापक प्रभा वक्षस्थलावर वत्स रूपात धारण करतात. सत्व रजतम आदी गुणवाल्या मायेस वनमाला म्हणजे जी काही त्यांनी माला धारण केली आहे ते सत्वरजतमाचे रूप आहे. छंद जे आपण व्याकरणात वगैरे म्हणतो ते पितांबर रूपात आहेत. अ उ म ह्या ज्या 3 मात्रा आहेत त्या प्रणव यज्ञोपवीत आहे. देवादिदेव भगवान सांख्य व योग रूप मकराकृत कुंडल, जी कानात कुंडल आहेत तो सांख्य योग आहे. तसेच सर्व लोकांना अभय देणारे व ब्रह्मलोकाच्या मुकुट रूपात धारण अभय देणारा हात आणि मुकुट हे मुकुट रूपात धारण करतात. मूळ प्रकृती त्यांची शेषशय्या आहे, त्यावर ते विराजमान होतात. धर्म ज्ञानादियुक्त सत्वगुण त्यांच्या नाभी कमलातून वर्णिला आहे. मन इंद्रिय शरीरासंबंधी शक्तीने युक्त प्राणतत्वरूप कौमोदकी गदा आहे. जलतत्वरूप पांचजन्य शंख आहे. तेजस स्वरूप सुदर्शन चक्र ते धारण करतात. आकाशा समान निर्मळ व आकाश स्वरूपी खड्ग आहे. तमोमय अज्ञान रूप ढाल आहे. कालरूप शारंग धनुष्य आहे. कर्मरूपी बाण आहेत. इंद्रियांनाच भगवंताच्या बाणरूप म्हटलेले आहे. क्रियाशी शक्तियुक्त मन रथ आहे. तन्मात्रा रथाचा बाहेरचा भाग आहे. वर अभय आदी मुद्रात त्यांचे वरदान अभयदान आदी रूपात क्रियाशीलता प्रकट होते. सूर्यमंडल अग्निमंडल भगवत पूजेचे स्थान आहे. ब्राह्मणांना समस्त ऐश्वर्य धर्म यश लक्ष्मी ज्ञान वैराग्य या 6चे नाव लीला कमल आहे. जे भगवान आपल्या हातात घेतात ते कमळ ह्या 6 यांनी युक्त आहे. ऐश्वर्य धर्म यश लक्ष्मी ज्ञान आणि वैराग्य. धर्म व व्यंजन हे पंखेच्या रूपात
एक व दुसरे यश हे म्हणजे जे गरुडाचे पंख आहेत ते एकात यश आणि व्यंजन धर्म व व्यंजन असे 2 रूपात आहेत. निर्भय धाम हे वैकुंठ छत्र रूपात आहे आणि तिन्ही वेदांचेच नाव गरुड आहे. अंतर्यामा परमात्मा ते वाहत असतात. अंतर्यामी गरुड जे वाहतात ते परमात्म्याला ते वेद असल्यामुळे वाहतात असं त्यांना उत्तम या सर्व उपाध्या सांगितल्यात आणि त्यांचं विश्लेषण त्यांना जी काही गर्भितार्थ सांगितलेला आहे हा खूप सुंदर आहे. आत्मस्वरूप भगवंताची त्यापासून कधी न दूर जाणारी आत्मशक्ती तिचेच नाव लक्ष्मी आहे. ती स्थित हृदयावर स्थित असते. भगवंताच्या पार्षदांचे नायक विश्व विसृण व विश्वक्सेन पांचरात्रादी आगम रूप आहे. भगवंताचे म्हणजे ते आगम रूप आहेत. स्वाभाविक गुण अणिमा महिमादी अष्टमहासिद्धींच्याच नंद अष्टमहासिद्धीच हे जे नंद उपनंद हे 8 द्वारपाल आहेत त्यांचे पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर आणि आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य हे 8 द्वारपाल म्हणजेच अष्टमहासिद्धी आहेत. शौनकजी प्रत्यक्ष स्वयं भगवान वासुदेव संकर्षण प्रद्युम्न व अनिरुद्ध या 4 मूर्ती रूपात अवस्थित आहेत म्हणून त्यांना चक्रव्यूह रूपात चक्र रूप म्हणतात. तेच जागृत अवस्थेत अभिमानी विश्व बनून शब्द स्पर्श आदी ब्रह्म विषय ग्रहण करतात. तेच स्वप्नावस्थेचे अभिमानी तेजस बनून बाह्य विषयांपासून मनोमन अनेक विषय पाहतात व ग्रहण करतात. तेच सुषुप्ती अवस्थेचे अभिमानी प्राज्ञ बनून विषय व मनाच्या संस्कारांनी युक्त अज्ञानाने झाकले जातात व तेच सर्वांचे साक्षी तुरीय अवस्थेत समस्त ज्ञानाचे अधिष्ठान आहे. अशा प्रकारे अंग उपंग आयुध आभूषण यांनी युक्त वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध या 4 मूर्ती रूपात प्रकट सर्व शक्तिमान भगवान श्रीहरी क्रमशः विश्व तैजस प्राज्ञ तुरीय रूपात प्रकाशित होत असतात. शौनकजी तेच स्वरूप भगवान वेदांचे मूळ कारण आहेत. तेच प्रकाश एवं महिम्याचे परिपूर्ण आहेत. ते आपल्या मायेने ब्रह्मादी रूपे व नामांनी विश्वाची सृष्टी स्थिती संहार करत असतात. सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्ण आपण अर्जुनाचे म्हणजे आता ते भगवंताच्या बद्दल माहिती सांगताना त्यांना इतकं भरता आले की ते श्रीकृष्णाची महती त्यांचं जे काही वर्णन आहे ते आपल्या शब्दात करत आहेत. सुतजी अर्जुनाचे आपण मित्र आहात. आपण यदुवंश शिरोमणी रूपात अवतार धारण करून पृथ्वीच्या द्रोही भूपालांना भस्म करून टाकले. आपला पराक्रम सदैव एकरस व व्रजांच्या गोपबाला व आपले नारद आदी प्रेमी निरंतर यशगान करत राहतात. हे गोविंदा आपले नाम गुण लीला हे श्रवण केल्याने जीवन मंगल होते. आम्ही आपले सर्व सेवक आहोत. कृपा करून आमचे रक्षण करावे. हे भगवंताचे चिन्हभूत अंग उपांग आयुध याचे वर्णन माणूस भगवंतास चित्त लावून एकाग्रतेने पहाटे पठण करील तर त्याला सर्वांतयामी ब्रह्मस्वरूप परमात्म्याचे गुह्य ज्ञान होईल. शौनकजी म्हणाले, सुतजी आपण तर खूप सुरेख कथा ऐकवताना राजर्षी परीक्षिताने 5व्या स्कंदात म्हटले होते की ऋषी गंधर्व नाग अप्सरा यक्ष राक्षस देवतांचा सौरगण असतो. हा काय प्रकार आहे? हे 7 जण प्रत्येक महिन्यात बदलत राहतात म्हणे. म्हणजे कोण कोण 7 जण? ऋषी गंधर्व अप्सरा यक्ष नाग राक्षस आणि सूर्य म्हणजे हे सूर्याच्या बरोबर हे सर्वजण बदलत राहतात. तर स्वामी द्वादश आदित्यांसह काय काम करतात? त्या अंतर्गत माणसांची नावे काय? सूर्य रूपात आपण स्वयं भगवान आहेत. त्यांचा विभाग आम्ही फार श्रद्धेने व ऐकू इच्छितो. म्हणजे किती सूक्ष्म श्रवण करता येते. 5व्या स्कंदात सांगितलेला कुठलंही किंचितही राहू नये. कारण सूर्यमंडल हे भगवंताचंच रूप आहे. म्हणून आता शेवटी त्यांनी हा प्रश्न विचारलाय. आणि आता त्या 12 आदित्यांची नावं प्रत्येक महिन्यात कसं असतं हे सुतजी सांगतायत की समस्त प्राण्यांचे आत्मा भगवान विष्णूच आहेत. अनादि अविद्येने अर्थात त्यांच्या वास्तविक स्वरूप अज्ञानाने समस्त लोकांचे व्यवहार प्रवर्तक प्राकृत सूर्यमंडलाची निर्मिती केली. तेच लोकात भ्रमण करीत असतात. श्रीहरीच अंतर्यामी रूपाने सूर्य बनलेले आहेत. ते जरी एक आहेत तरी ऋषी अनेक रूपात वर्णिलेले आहेत.
म्हणजे सगळ्यांची नावं अनेक दिलेली आहेत असताना ते खरं तर भगवंताचंच सर्व अवतार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यात सांगितलंय की 12 महिने चैत्रादी जे 12 महिने आहेत त्यात प्रत्येकाचं कोण कसं, तर चैत्र महिन्यामध्ये धाता नावाचा सूर्य असतो, कृतस्थली नावाची अप्सरा, हेती नावाचा राक्षस, वासुकी नावाचा सर्प, रथकृत यक्ष, पुलस्थ ऋषी आणि तुंबरू गंधर्व, हे 7 जण असे प्रत्येक ह्याला वर्णन केलेले आहेत. आपण फक्त धावतं बघू, निदान सूर्याची नावं सगळी घेऊ. आर्यमा सूर्य वैशाखात असतो आणि नारद गंधर्व असतो, कच्छनीर सर्प असतो, आणि त्यानंतर मित्र सूर्य, आत्री ऋषी आणि तक्षक सर्प व मेनका अप्सरा हे सर्व ज्येष्ठ मासात असतात. सूर्यासह वशिष्ठ ऋषी, रंभा, अप्सरा, सहजन्य यक्ष, हुहू गंधर्व, शुक्रनाग, चित्रस्वन राक्षस हे आपले हे कार्य आषाढात करतात. वरुण नामक सूर्य त्यावेळी असतो. श्रावण मासात इंद्र नामक सूर्याचा कार्यकाल आहे. त्याच्याबरोबर विश्वावसू गंधर्व, श्रोता यक्ष, एलापत्र नाग, अंगिरा ऋषी, प्लमरोचा अप्सरा, वर्य राक्षस हे कार्य संपादन करतात. भाद्रपदाचा सूर्य विवस्वान आहे. आपल्यासह उग्रसेन गंधर्व, व्याघ्र राक्षस, असाधारण यक्ष, भृगु ऋषी, अनुमलोचा अप्सरा आणि शंखपाल नाग हे असतात. त्याबरोबर धनंजय नाग, वात, सुवसेन गंधर्व हे सर्व, गौतम ऋषी हे माघात असतात. पुषा नामक सूर्य त्यावेळी असतो. फाल्गुन मासाचा कार्यकाल पर्जन्य काळाचा सूर्याचा आहे. त्यासोबत क्रतु यक्ष, वरचा राक्षस, भरद्वाज ऋषी, सेनाजित अप्सरा, विश्वगंधर्व, ऐरावत सर्प राहतात. मार्गशीर्षात अंश कश्यप ऋषी, तार्क्ष यक्ष, रुक्सेन गंधर्व, उर्वशी अप्सरा आहे. आणि विद्युत शत्रू राक्षस पौष मासात भग नामक सूर्यासह स्फूर्त राक्षस राहतो. अरिष्ट नेमी गंधर्व आहेत. अर्ण यक्ष, आयु ऋषी आणि पूर्वचित्ती अप्सरा. अश्विन मासात त्वष्टा सूर्य, जमदग्नी ऋषी, कंबलनाग, तिलोत्तमा अप्सरा. कार्तिक मासात विष्णू नामक सूर्यासह अश्वतर नाग, रंभा अप्सरा, सूर्यावरच्या गंधर्व, सत्यजित यक्ष, विश्वामित्र ऋषी हे सर्व सूर्यरूपी भगवंताच्या विभूती जे लोक सकाळ संध्याकाळ पठण करतात त्यांचे सारे पाप नष्ट होऊन सूर्यासारखा झगझगीत प्रकाश सदैव त्यांच्या समोर राहतो. 12 महिने सर्वत्र ते विचरण करत राहतात. ह्या लोकी व परलोकी ते फिरत राहतात. सूर्य भगवंताच्या गणात ऋषी लोक तर सूर्यासंबंधी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदांच्या मंत्राद्वारे सदैव स्तुती करत राहतात. गंधर्व त्यांचे सुयश गातात. अप्सरा त्या पुढे पुढे नाचतात. नागगण त्यांच्या रथास दोरीप्रमाणे कसून धरतात आणि यक्ष त्यांच्या रथाला सजवतात, साज चढवतात. बलवान राक्षस मागून सूर्यरथ ढकलतात. ह्याशिवाय वालखिल्य नावाचे 60,000 निर्मल स्वभावाचे ब्रह्मर्षी सूर्याकडे तोंड करून त्यांच्या पुढे पुढे स्तुती गात राहतात. म्हणजे ते स्वतः माग चालतात पण सूर्याकडे तोंड करून, म्हणजे उलट्या बाजूनी चालत असतात. अशा प्रकारे अनादि अजन्म अनंत हरीच्या कल्पनांचा विस्तार मी तुला सर्व सांगितला. सुतजी म्हणतायत, नमो धर्माय महते, नमः कृष्णाय वेदसे, ब्रह्मण्यो देव नमस्कृत्य धर्मान वक्षे सनातनम. आता इथं त्यांनी सगळ्या भागवताच्या जे काही आपण स्कंद 12 स्कंद बघितले त्यातल्या आपण जसं शेवटच्या अध्यायात प्रत्येकात सार सांगतात, पोथीचं सांगितलेलं असतं त्याप्रमाणे इथं त्यांनी सांगितलंय की प्रथम स्कंदात परीक्षित राजाचे आख्यान आले, त्या संबंधी नारदाची कथा आलेली आहे. परीक्षितांना ऋषीचा शाप मिळाला, त्यांनी प्रायोपवेशनाला बसले, शुकाचार्यांची भेट होती, त्यांच्याशी संवाद होतो. दुसऱ्या स्कंदात योग साधनेने जीवाला प्राप्त करून घेता येणे उत्क्रांत अवस्था, तसेच नारद ब्रह्मदेव संवाद, श्रीहरीचे विविध अवतारांचे वृत्त आणि प्रकृती पासून महदादी तत्वांची उत्पत्ती इत्यादी भागाचे वर्णन आहे. तिसऱ्या स्कंदात विदुर आणि उद्धव संवाद, विदुर आणि मैत्रेय संवाद आहेत.
पुराण संहितेबद्दल प्रश्न विचारलेत. परमेश्वराची प्रलयकालीन स्थिती प्रकृतीपासून होणाऱ्या त्रिगुणात्मक महत्त्वाची उत्पत्ती आहे. त्यानंतर चौथ्या स्कंदात, चतुर्थ स्कंदात ब्रह्मदेवाचे मरीची आदी करून 9 पुत्रांची उत्पत्ती आहे. दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस, ध्रुवाचं चरित्र, पृथ्वीराजाचे वृत्त, प्राचीन बर्हिराजाच्या कथा. 5व्या स्कंदात प्रियव्रत नाभी, वृषभ, भरत यांच्या कथा आहेत. 7 द्वीपे, खंडे, समुद्र यांचे पर्वत, नद्या यांचे वर्णन आहे. ज्योतिष चक्राची रचना, पाताळ, नरकाची व्यवस्था हे सर्व वर्णले आहे. 6व्या स्कंदात प्रत्येच्यापासून देव, असुर, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादींची उत्पत्ती झाल्याचा कथाभाग आहे. त्वष्ट्याचा पुत्र वृत्रासुर त्याच्या जन्माची वधाची कथा आहे. 7व्या स्कंदात हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू यांचे व महात्मा दैत्याधिपती प्रल्हादाचे चरित्र आहे. 8व्या स्कंदात मन्वंतरांची रचना, गजेंद्र मोक्षाची कथा, श्री विष्णूचे मन्वंतरात होणारे हयग्रीवादी अवतार, तसेच कुर्म, धन्वंतरी, मत्स्य, वामन या अवतारांचे वर्णन असून देवांना अमृत प्राप्त करून देणाऱ्या समुद्र मंथनाची कथा त्यात आहे. व देव दैत्य यांच्या युद्धाचेही वर्णन या स्कंदात आहे. त्यानंतर 9व्या स्कंदात चंद्रवंश व सूर्यवंश यांचा संक्षिप्त इतिहास, इक्ष्वाकूचा जन्म, त्याचा वंश, महात्मा सुद्युम्नाची कथा, इलेचे व तारेचे आख्यान, सूर्यवंशाच्या वर्णनात शशाद, नृग इत्यादी राजांच्या कथा, सुकन्येची कथा, बुद्धिमान ककुत्स्थ कुलोत्पन्न शर्याती राजाचे चरित्र, खटवांग मांधात्याचे चरित्र. याच स्कंदात सौभरी, सगर, अयोध्यापती रामचंद्र यांची पापनाशक चरित्रे व निमी राजाचे शरीरत्याग, जनकाची उत्पत्ती हा सर्व भाग त्यात आलेला आहे. परशुरामांनी पृथ्वीला निश्क्षत्रिय करणे, चंद्रवंशीय पुरुरव्याचे चरित्र, ययाती, नहुष राजाची चरित्र, दुष्यंत पुत्र भरत, शंतनू यांचं पुत्र भीष्म यांच्या कारकिर्दीचे वृत्त ह्याच स्कंदात आलेले आहे. दशम स्कंदामध्ये श्री कृष्ण जन्मकथा, नंदाघरी पालनपोषण, त्याच्या बाललीला, पराक्रम कृत्ये, रोचक व मनोहारी वर्णने या स्कंदात 90 अध्याय आहेत. त्याच्यात बाललीलात पुतनावध, शकटासुरवध, तृणावर्त, बकासूर, वत्सासूर, धेनुकासूर, प्रलोंबासूर असे अनेक दैत्यांच्या वधांचं वर्णन आलेलं आहे. गोपांचे रक्षण कालिया नागापासून करून वाचवलेलं आहे. अजगरापासून नंदाची सुटका केली आहे. गोपकन्येचे कात्यायनी व्रत आलेले आहे. कन्यांचे कात्यायनी व्रत, त्या प्रसंगात श्रीकृष्ण गोपींवर प्रसन्न झाल्याची कथा, यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांच्या स्त्रियावर अनुग्रह, ब्राह्मणांचा पश्चाताप ह्या कथा आल्या आहेत. रासक्रीडेचा खरा अर्थ, पुढे शंखचूड दैत्य, अरिष्टनेमी, केशी दैत्यांचा वध, गोकुळातून गमन, अक्रूराचे आगमन आणि मथुरेला जाणं, मथुरेत सर्व नगर पाहणे, कंसाचे कुवलया पीड नामक हत्ती, चाणूर मुष्टिक मल्ल यांच्याबरोबर युद्ध आणि म्हणजे द्वंद्व युद्ध आणि कंसाचे वध. हे झाल्यावर मथुरेतील यादवांना उपदेश, त्यांचे वर्णन, त्यानंतर उद्धव बलराम यांच्या सहाय्याने पुढे पारिजात वृक्ष कथा, रुक्मिणी हरण, चेदिराजा, शिशुपाल, पौंड्रक, शाल्य, दुष्टपदी अशांचे युद्ध करून त्यांना मारले. रामकृष्णांनी केलेल्या अनेक उत्तम कथांचे वर्णन या स्कंदात आलेले आहे. 11व्या स्कंदात यादवांचा संहार आहे. भगवंताच्या अनेक विवाहांचा उल्लेख 10व्या स्कंदात आला होता, तेच शब्द राहिला. उद्धवास उपदेश, आत्मविद्या कथन, वर्णाश्रम व धर्माचे आचार विचार वर्णन हे सर्व 11व्या स्कंदात आले आहे. श्रीकृष्णाचे योग सामर्थ्य, सशरीर स्वधाम गमन. 12व्या स्कंदात 4 युगांची लक्षणं, माणसाचे युगातील वागणुकीचे प्रकार आणि कलियुग, उपद्रव, 4 प्रलय सर्व हे वर्णन आलेले आहे. परीक्षित राजाचे देहविसर्जन, शुकाचार्यांचे गमन आणि व्यासांनी केलेली वेदशाखांची रचना, मार्कंडेयांची सुरेख कथन व विराट पुरुष दर्शन, सूर्य अवस्था रचनेचे वर्णन विषय आलेले आहेत. हे द्विजश्रेष्ठ शौनकादी मुनींनो, तुमच्या सर्व प्रश्नांची यथामती मी उत्तरे दिलेली आहेत. आणि मग सुतजी सांगतात, आपण जे
भगवद्गीता म्हणताना सुरुवातीला आपण एक श्लोक म्हणत असतो की यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र सुरू, तर तो श्लोक सुत महामुनीने म्हटला आहे. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यै सवैर् वेदै सांग पदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनता पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. मग ह्यात भगवंताला की कसा आहे ब्रह्मा शंकर विष्णू वर्णन, म्हणजे भगवंताचं वर्णन हे सर्वजण करतात. वरुण इंद्र मरुत रुद्र देव दिव्य स्तोत्रे गाऊन त्यांची स्तुती करत असतात. त्यांची पदे क्रमे उपनिषदे नियुक्त वेद संहिता या योगेने सामवेदी यांचे गुण गातात. ध्यानाच्या योगाने तल्लीन केलेल्या मनोवृत्तीच्या साह्याने योगी ज्यांचे दर्शन घेतात. देव असुर इत्यादिकातील कोणालाही ज्यांचे वास्तविक स्वरूप, हे सगळं जरी गुणगान करत असले तरी वास्तविक स्वरूप त्यांचं कोणालाही कळालेलं नाही. अशा या भगवंताला देवाय तस्मै आम्ही वंदन करतो. हा श्रीमद भागवतातल्या 12व्या स्कंदातल्या 13व्या अध्यायातला पहिला श्लोक आलेला आहे. म्हणजे खूप आपल्या सगळ्यांच्या सहसा गीता म्हणणाऱ्यांना हा पाठ असतो म्हणून ते आवर्जून सांगितलं. मग शौनकाजी ऋषींना त्यांनी पुराणांची संख्या सांगितली की ते म्हणतात ब्रह्मपुराण 10,000 श्लोकांचं, पद्मपुराण 55,000, विष्णू पुराण 23,000, शिवपुराण 24,000, श्रीमद भागवत पुराण 18,000 श्लोकांचं. आणि सर्व पुराणांची नावं जी दिलेली आहेत, अग्निपुराण, मार्कंडेय पुराण, नारद पुराण, भविष्य पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कुर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड पुराण या सगळ्यांच्या एकूण श्लोक संख्येसह हे सर्व दिलेलं आहे. एकूण 4 लक्ष श्लोकांची संख्या आहे. म्हणजे ब्रह्मदेवास संसाराची भीती वाटली तेव्हा त्याने भगवंताला कृपाळू होऊन भागवत कथन केलं. भगवंतानी ब्रह्मदेवाला ते पहिल्यांदा सांगितलं. तेच म्हणजे आरंभी सांगितलेलं आहे. ह्या अमृतमय कथा, भगवंताच्या त्रैलोक्याला आनंद देणाऱ्या ह्या कथा, वेदांत शास्त्राचे रहस्य जे आहे हे सर्व ब्रह्मदेवाने आपल्या पुत्रांना सांगितलं. त्यांनी भगवंताने ऐकवलेलं नारदास कथन केलं. नारदाने कृष्ण द्वैपायन व्यासदेवांना ऐकवलं. व्यासांनी योगशिष्ट शुकाचार्यांना सांगितलं. शुकदेवांनी परीक्षित राजास कथन केले. ज्या परमेश्वराने असा मोक्षदायी मार्ग सर्वांना सांगितला त्यास मी साष्टांग वंदन करतो. हा मुक्तीचा मार्ग सुलभ करून देणाऱ्या परमयोगी शुकदेवांना वंदन करतो. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिपदम. आपण सगळे जणांनी हे जे काही 4 महिन्याचं श्रीमद भागवत कथा ऐकली, श्रवण केली, सांगितली, जे काही आपलं झालं ते आपल्याकडनं जर काही श्रवणात, ऐकण्यात किंवा करण्यात काही चूक झाली असेल तर आपण ती चूक सुधारण्यासाठी फक्त एक सोपा तो जो श्लोक आहे, हरेन महा हरेन महा हरेन महा, हे 3 वेळा म्हणा. हरेन महा हरेन महा हरेन महा. आणि आपल्या त्या चुका संपुष्टात येतात, म्हणजे त्याचं पाप जातं असं म्हटलं जातं. आणि हे 4 महिने सर्वांनी ऐकली त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. शक्य असेल तर मी आज भागवताची आरती शेवटी सर्व कडवी म्हणणार आहे. आपल्या आपल्या देवघरात आपण निरांजन लावून थोडीफार साखर ठेवून म्हणजे ह्याची समाप्ती आपल्या ठिकाणी करावी. आणि हा जो श्लोक आहे हा मोठ्यांदा प्रत्येकाने घरात 2दा 3दा म्हणावा. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतो प्रभो. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो. भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश
नाथस्त्वं नो यतो प्रभो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणू. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुर सेजे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफल. पहा पर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता नाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चित्त. लोक सुखमळे संत द्विजकुळे, सेवुनी रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाच्या. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणानिधी प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. सगळ्यांना वंदन. पुनश्च एकदा सर्वजणांनी श्रीमद भागवत कथा ऐकली. आणि विशेष करून मला सांगायचं की यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय हे पंचसाधन ज्याचा पुनरुच्चार परम सद्गुरु श्री गजानन महाराजांनी केलाय, त्यांचा उल्लेख भागवतामध्ये शेकडो वेळा आलेला आहे. तो सांगितला जात नाही आणि तो पुन्हा पुन्हा आलेला दाखवून देण्यासाठी किंवा त्याची फक्त तिकडं निर्देश करण्यासाठी हा मी भागवत सांगायचा उपद्व्याप केला.
आणि ही सर्व कथा श्री कृष्णार्पणमस्तु. तुम्ही जे सर्वांनी ती ऐकून घेतली आणि हे काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण केलंय. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याचं जे काही सबस्क्राईब वगैरे करतात ते करावं. आणि नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांना. शक्य असेल तर लवकरात लवकर अग्निहोत्र करतात त्यांनी नित्य चालू ठेवा. जे करत नाहीत त्यांनी लवकरात लवकर सुरू करा. सत्ययुगाला सुरुवात झालेली आहे. भगवान श्रींचं दर्शन फक्त अज्ञांतर्यामी होतं. आपल्या इष्टदेवतेचं दर्शन, गुरुदेवतेचं दर्शन, कुलदेवतेचं दर्शन. कारण भगवंतानीच ज्यावेळेस संपूर्ण महाभारत झालं आणि युधिष्ठिराला स्वस्थता मिळेना, एवढा सार्वभौम मी राजा झालो पण मला स्वस्थता नाही, त्यावेळेस तो प्रश्न विचारतो की शांती कशाने मिळेल? अशा कुठल्या मी तीर्थात जाऊन डुबकी मारू, की अशा कुठल्या देवतांच्या जाऊन चरणावर मस्तक ठेवू की मला शांती मिळेल? त्यावेळेस देवांनी म्हणजे शेवटच्या शांती पर्वामध्ये हे सांगितलेलं आहे की स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात, युगपत सर्व तीर्थानी युगपत सर्व देवता द्रष्टुम इच्छसी चेद राजन अग्निहोत्र प्रजस्व. हे राजा, जिथं अग्निहोत्र आहे तिथं तुला युगायुगातले देवता, युगायुगातल्या तीर्थांचं स्नान होईल, देवतांचं दर्शन होईल. तर आपण हा संदेश भगवंताचा लक्षात घेऊन प्रत्येकाने सुरू करा आणि नित्य करत राहूया. आणि त्याचे प्रचंड लाभ आहेत, प्रचंड लाभ आहेत. येणाऱ्या काळात ऑक्सिजन कमी पडणार आहे. एरवी कोणतीही गोष्ट जळली की तिथं कार्बन तयार होत असतो, पण अग्निहोत्रामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. हे आता शास्त्रज्ञांकडे रिपोर्ट्स आहेत. ही खूप सायंटिफिकली ह्याचं प्रचंड प्रमाणावर अनेक रिपोर्ट्स हातात आहेत. भस्माचे तर खूप आहेत. तर हे सायंटिफिकही आहे. त्याचं आपण लवकर जास्तीत जास्त माहिती युट्यूबवर वगैरे तुम्ही घ्या आणि किंवा अक्कलकोट शिवपुरीमध्ये येऊन